भाविक टोमरे, गौरव पाटील, अथर्व जाधव, वरुण पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा टीम चिंचवली गोळे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. साहिल आणि राज सावंत. साहिल स्ट्राइक रॅन्ड वरती, त्याच्या समोर आकाश पाटील. पहिलाच बॉल आकाश पाटील याच्या साहिल समोर. दोन्ही जवळचे गाव आहेत. हो, पहिलाच बॉल फटका हवेत आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार. पहिला चेंडू आकाश पाटील याचा साहिलने स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलेला. षटकार. दुसराच बॉल. ओ, सुरेख बॉल होता. सुरेख क्षेत्ररक्षक. ओ, खराब क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 7 धाव संख्येत वरती. राज सावंत. हो, सुरेख चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल टीम डेकू संघाला. 3 चेंडू 8 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत त्या डेकू संघाच्या. हो, सुरेख चेंडू. पुन्हा एकदा एक धाव एका धावेच्या समाधानानंतर 9 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत त्या. जय हनुमान चषक चिंचवली गोळे, मानाचा चषक चिंचवलीकरांचा चषक केलेला राज सावंत दुखापतीतून बाहेर आलेला आहे. ओ, आणि हा फटका क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. 1 बाउन्स चौकार आलाय. आणि धाव फलकावरती धावा लागले त्या 12. तेरा धावा धाव फलकावरती लागलेले आहेत त्या. हो, सुरेख चेंडू होता. शॉर्टपस पद्धतीचा चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षक आदित्य टोमरे यांच्या माध्यमातून. एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती लागलेले त्या. नवीन गोलंदाज रोहन ठोंबरे. जय हनुमान मित्र मंडळ चिंचवली गोळे आयोजित जय हनुमान चषक 2026 मध्ये मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तसेच आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच आलेल्या पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचे. आता शेवटचे सत्र म्हणजे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज फायनलचा सामना होणार आहे. थोड्याच वेळेला तरी सर्व पाहुण्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी अतिथी कक्षामध्ये यायचं. संघाकडून दुसऱ्या षटक आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो रोहन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकतो तो गोलंदाज रोहन. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रोहन याची. आणि त्याच्यासमोर आहे तो साहिल. वैयक्तिक 8 धाव संख्येवर खेळतो तो साहिल आणि त्याच्या साथीला आहे तो राज. पुढचा चेंडू पुन्हा लॉंगांच्या दिशेने उंच गेलेला चेंडू. लांबी सुद्धा लांब आणि उंची सुद्धा जास्त असताना हा जातो तो षटकार. या षटकानुशी डेकू संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 19. 3 षटकाचा असणार हा सामना. पहिलाच
फलंदाजीसाठी आला तो साहिल आणि राज. पुढचा चेंडू सुरेख फटका होता, क्षेत्ररक्षक आहे पण सुरेख फटका, लगातारचा दुसरा षटकार. बॅक टू बॅक लगावलेला साहिलने दुसरा षटकार. धाव फलकावरती धावा लागली त्या 25. 3 चेंडू आतापर्यंत. आता मात्र महागात पडतोय तो रोहन ठोंबरे. आता कमबॅक करावा लागेल रोहन ठोंबरेला. कमीत कमी धावा रोखण्याचं काम करावं लागेल तो रोहन ठोंबऱ्याला. जरूर त्यानं पहिला बॉल सुरेख आदळला होता. चौथा बॉल रोहन ठोंबरे असा. धाव फलकावरती धावा लागले त्या 25 धावा. 3 चेंडू. हो सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू. रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू. डॉट बॉलचा इशारा थर्ड अंपायरचा. 4 चेंडू 25 धावा. 1-2 डॉट बॉल काढावे लागतील रोहन ठोंबऱ्याला. गोलंदाज हो सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून मारलेला हा तिसरा षटकार. धाव फलकावरती लागलेले ते खराब गोलंदाजी रोहन ठोंबऱ्याच्या माध्यमातून आपण पाहत असताना. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि जेल ड्रॉप आणि कॅचेस टेक कॅचेस विन मॅचेस. पुन्हा एकदा जेल ड्रॉप झालेले आहे. 33 धाव फलकावरती लागलेले त्या टीम डेक्कू संघाच्या. 2 षटक आधारले ते. तिसरा गोलंदाज संदेश पाटील. अतिशय महाग ठरला तो रोहन ठोंबरे चिंचवली गोळे संघासाठी. 20 धाव फलकावरती लागलेले त्या दिल्या. संदेश पाटील गोलंदाजीच्या मार्फत 33 धाव फलकावरती लागलेले त्या. सुरेख फलंदाजी पाहत असताना अबू साहिल याच्या माध्यमातून 3 षटकार त्याने रोहन ठोंबरेच्या ओव्हर मध्ये मारले आणि आता कमबॅक करावा लागेल संदेश पाटीलला. मागच्या मॅच मध्ये 33 धाव फलकावरती लागले त्या. मागच्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली. आता कशा प्रकारे गोलंदाजी करणार राज सावंत यांच्या समोर. गोलंदाज तयार संदेश पाटील. पहिलाच बॉल संदेश पाटीलचा. ओ सुरेख बॉल. हवेत झेल होता पण डायरेक्ट जर असा पाठी राहिला. गोलंदाज संदेश पाटील. सुरेख गोलंदाजी. पहिलाच बॉल सुरेख होता. राज सावंतला बराचसा बॉल नाहीये आणि एका धावेच्या समाप्तीनंतर 34 धाव ती लागलेल्या त्या. अजूनही 5 चेंडू या षटकामधले आहेत. हो सुरेख चेंडू.
डॉट चेंडू आलेला आहे. बाईकच्या साहाय्यानं एक धाव. एका धावेच्या समाप्तीनंतर 35 धावा. तिसरा बॉल. हो सुरेख बॉल, त्याला पाठवलाय बाहेर, षटकार. तीन चेंडू 41 धावा फलकावरती लागलेल्या त्या. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार. संदेश पाटीलला ठोकलेला राज सावंतने. फलकावरती धावा लागले त्या 47. धावा फलकावरती लागलेल्या त्या. निकू संघाच्या 4 चेंडू अजूनही शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही. लगातारचा तिसरा षटकार राज सावंतच्या माध्यमातून. 53 धावा फलकावरती लागलेल्या त्या. काल्या कलरची फॉर्च्युनर हरियाणा पासिंग गाडी. तिथे गावामध्ये कोणी पार्किंग केले असेल तर त्वरित गाडी काढावी. काल्या कलरची फॉर्च्युनर गाडी हरियाणा पासिंग. सत्तावन्न धावा 58 धाव संख्येची गरज आहे अजूनही ती टीम जे हनुमान चिंचवली गोळी संघाला. अठरा चेंडू 58 धाव संख्येची गरज आहे. टीम चिंचोली संघाचे 2 फलंदाज संदेश पाटील आकाश पाटील मैदानात जात असताना दोघांमध्ये क्षमता आहे 58 धावा कव्हर करण्याची. पहिलाच गोलंदाज
राजा आवटे. संदेश पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अठरा चेंडू 58 धाव संख्येची गरज आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल संदेश पाटील आणि आकाश पाटील याच्या माध्यमातून. राजा 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 आवटे. गोलंदाजीच्या मार्फत पहिलाच बॉल संदेश पाटील. हा फटका चांगलाय. फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ठोकलाय राजा आवटेला षटकार. पहिला चेंडू संदेश पाटील षटकाराच्या बाहेर टाकलाय. तर कशा प्रकारे 5 बॉल खोदून काढेल. दुसरा बॉल. ओ पुन्हा एकदा लगातारचा दुसरा 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 ठोकलाय. दुसरा षटकार संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला कडक दमदार षटकार. पुन्हा एकदा करतोय काल्या कलरची फॉर्च्युनर हरियाणा पासिंग. ज्याने कुणी गावात लावली असेल ती त्वरित काढावी. 16 चेंडू 46 धावा. तिसरा बॉल राजा आवटेचा. हो तिसरा बॉल सुद्धा पाठवलाय. संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार. सुरेख फलंदाजी करत असताना सोळा धावा फलकावरती लागले. 3 चेंडू. सुरेख फलंदाजी करत असताना संदेश पाटील. ओ पुन्हा एकदा डोक्यावरून मारलाय. तिसरा षटकार आलाय. या ओव्हर मधील तिसरा षटकार आलाय. 22 धावा फलकावरती 4 चेंडू. चौथा बॉल. हो पुन्हा एकदा हलक्या हातानं सुरेख फलंदाजी करत असताना सुरेख क्षेत्ररक्षक केलं. एकच धाव. एका धावेच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती लागल्या. ते टीम जय हनुमान चिंचोली संघाचं.
या बॉलावरती एखादा मोठा फटका आला, षटकार आकाश पाटीलच्या बॅट मधून, तर मॅच मध्ये येऊ शकते टीम चिंचवली गोळी संघ. आकाश पाटीलला आता सुरेख कामगिरी करावी लागेल. एखादा मोठा फटका आकाश पाटीलला मारावा लागेल. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. हा फटका चांगलाय, मी म्हटलं होतं दर एखादा फटका मॅच मध्ये आणू शकतो टीम चिंचवली गोळी संघाला. 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. ओव्हर समाप्तीचा 12 मध्ये 29 धाव संख्येची गरज आहे टीम चिंचवली गोळी संघाला. दोन तीन मोठे फटके मारावे लागतील आता जर मॅच मध्ये यायचं असेल तर. मॅच मध्ये ट्विस्ट आली आता. एका दोन मोठे फटके मारावे लागतील जर मॅच अजून जवळ आणायची असेल तर टीम चिंचवली गोळी संघाला. साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्फत. मध्ये 29 धाव संख्येची गरज आहे. संदेश पाटीलला कमबॅक करावं लागेल. अजून कमबॅक केलंय संदेश पाटीलनं. पहिल्याच ओव्हर मध्ये 29 धावा. संदेश पाटील 5 चेंडू 23 धाव संख्येवरती खेळतोय. आकाश पाटीलनं मॅच मध्ये घुसवलंय आणि संदेश पाटीलनं. गोलंदाज तयार साहिल. हो लोअर फुलटा चेंडू होता. एकच धाव समाधान मानावं लागेल. एका धावीच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागेल 33. अजूनही 28 धाव संख्येची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. आकाश पाटीलला एका दोन मोठे फटके मारावे लागतील. सुरेख फलंदाजी करत असताना संदेश पाटील मध्ये 28 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. डिफेन्स केलाय. डिफेन्स करून चालणार नाहीये. जर मॅच मध्ये यायचा असेल तर 2-3 फटके मारावे लागतील. सुरेख बॉल टाकला. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. सुरेख गोलंदाजी केली 2 बॉल मध्ये. तर कशा प्रकारे करेल साहिल पाटील. सुरेख चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. आकाश पाटीलने तडाख्यात भेटला की डायरेक्ट बाहेर. दोघांनीही तोडफोड चालू केली आता डेकू संघावरती. तशी राज सावंत आणि साहिल पाटीलने केलती, आता तशी संदेश पाटील आणि आकाश पाटील करतोय. 9 चेंडू 22 धाव संख्येची गरज. मॅच होती कुठं, मॅच आली आहे कुठे. 9 चेंडू 22 ची गरज. स्लोअर चेंडू. आता स्लोअर चेंडू फसवलं होतं आकाश पाटीलला. आकाश फुलटॉस बॉल घ्यायचा होता पण टप्पा पाठी टाकला आणि फसवलंय. 8 चेंडू 22 ची गरज. 2 फटके मॅच मध्ये येऊ शकते. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. 1-2 मोठे फटके.
सुरेख चेंडू होता. एक धाव कंप्लीट होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अजूनही 7 चेंडू 21 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 24 धाव संख्येवरती केलं असताना संदेश पाटील मागच्या मॅचचा हिरो आता कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. एक मोठा फटका मारला तर मॅच मध्ये अजून जाऊ शकते टीम चिंचवली गोळे संघ. याही मॅचचा हिरो बनतोय का संदेश पाटील आता पाहावं लागेल. साहिलचा शेवटचा चेंडू. सात चेंडू 21 ची गरज. वाईट चेंडू. सुरेख सुरेख रनिंग बिटवीन स्क्वेअर चेंडू वरती एक धाव. आता 7 मध्ये 19. आता पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. तर आकाश पाटीलला एखादा मोठा फटका मारावा लागेल तर मॅच मध्ये घुसायचा असेल तर. आता चिंचवली गावामध्ये सगळ्यांचे टीव्ही ऑन असतील. सगळ्यांचे लक्ष मोबाईल कडे किंवा टीव्ही कडे असेल. युट्यूब टेनिस मंत्रा जे बघत असतील त्यांनी टेनिस मंत्रा सबस्क्राईब करायचंय. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओ सुरेख फटका आकाश पाटीलच्या बॅट मधून आलेला. षटकार षटकार ऑफ साइडचा हिरो त्याला म्हटलं जातं. पावडलीच्या षटकामध्ये हाणामारी करतो आकाश पाटील ऑफ साइडलाच. आणि आता दुसऱ्या ओव्हर मध्ये करत असताना आता आकाश पाटील म्हणत असेल आली रे आली माझी बारी सुद्धा आली. मॅच जवळ आलेली आहे टीम चिंचवली संघासाठी. 6 मध्ये 13 करायचे आहेत. 45 दोन षटक 45 धाव फलकावरती लागलेले आहेत त्या टीम चिंचवली संघाचे. नवीन गोलंदाज अक्षय खरिवले. सहा मध्ये 13 करायचे. 6 मध्ये 13. 2 फटके संपू शकते ही मॅच. मागच्या मॅचचा हिरो सुरेख फटका संदेश पाटीलच्या बॅट मधून आलेला. षटकार 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 लांब 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 डायरेक्ट बॉल जाऊन पोहोचलाय ब्रदर्स फार्म हाऊस वरती. 5 चेंडू 7 धाव संख्येची गरज. पाच चेंडू 7 धाव संख्येची गरज. का मला या कलापूर तालुक्याचा डेव्हिड वॉर्नर म्हणून पुकारलं जातं. ही क्षमता हे सांगितलं आता संदेश पाटीलनी. 7 चेंडू 30 धाव संख्येवरती खेळत असताना आकाश पाटील 6 चेंडू 19 धाव संख्येवरती खेळत असताना जशी पहिली इनिंग संपली तशी प्रेक्षक म्हणत असतील चिंचवली संघाचे काय ही बॉलिंग केली आहे खराब बॉलिंग. पण आताच ते दाखवत असताना संदेश पाटील आणि आकाश पाटील ताबडतोब फटकेबाजी करत असताना फटका पुन्हा एकदा लगातारचा दुसरा मॅच मध्ये आले टीम चिंचवली संघाला. 4 चेंडू 1 धाव संख्येची गरज. आता चिंचवली गावाचे पाठीराखे खुश झालेत कारण की 4 चेंडू 1 धाव. पण समीकरण सुद्धा सोपं नाहीये तेवढंच. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही घडू शकतं. पण संदेश पाटील
ओ आणि मॅच विनिंग शॉट टीम चिंचवली गोळे संघ जिंकलाय. 58 धावा सहजरित्यामध्ये 2 ओव्हरमध्ये पूर्ण केल्यात. 2 ओव्हर 3 चेंडू. पुढील मॅच 9 चेंडू 37 धावा. सुरेख कामगिरी. आज संदेश पाटीलजी पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. संदेश पाटील जरूर त्याने गोलंदाजी खराब केली. 3 षटकार जरूर मारले पण संदेश पाटीलने तेच दाखवलंय का मला का